ॲडव्हान्स वेब डिझायनिंग 80 मार्काचा क्वेश्चन पेपर आपण जस्ट 5 ते 7 मिनिटांमध्ये सॉल्व करणार आहे. पहिला प्रश्न असतो फिल इन द ब्लँकसाठी. HTML इज यूज बिकॉज इट सपोर्ट्स मोबाईल टेक्नॉलॉजी. द मेजर ब्राउझर इज Google Chrome. HTML stands for Hypertext Markup Language. The dash tag is placed inside the head section meta tag. Input type is equal to email open tag मध्ये is used to enter the email address. The dash attribute specifies minimum value min. CSS stands for cascading style sheet. The dash tag defines ordered list OL tag. The dash tag is used insert audio tag. The dash element creates an inline frame iframe. Question 2 true false. HTML supports मोबाईल टेक्नॉलॉजी दॅट इज द ट्रू. खरं आहे हे. मेटा टॅग इज डिस्प्लेड इन वेब पेज. हे खोटं आहे. मेटा टॅग दिसत नसतात. CSS कंट्रोल्स लेआउट ऑफ मल्टिपल पेजेस. हे खरं आहे. दॅट इज ट्रू. कारण CSSचा वापर मल्टिपल पेजेसला डिझायनिंग करण्यासाठी आपण करू शकतो .css फाईल क्रिएट करून. UL क्रिएट्स ऑर्डर लिस्ट. दिस इज द फॉल्स. UL क्रिएट्स अंडरलाईन लिस्ट. नंतर व्हिडिओ टॅग इज यूज टू इमेज. दिस इज फॉल्स. व्हिडिओ टॅग हा वापर केला जातो कशासाठी वापर केला जातो. टॅग इज यूज टू इन्सर्ट द व्हिडिओ. त्याच्यानंतर CSS फाईल एक्सटेन्शन इज .css. हे बरोबर आहे. ट्रू. CSS हे फाईल एक्सटेन्शन म्हणजे तो प्रोग्राम कुठल्या गोष्टीने सेव्ह केला जातो. कुठलाही शब्द लिहायचा आणि .css लिहायचं इज ओके. नंतर आय फ्रेम इज यूज टू इन्सर्ट अनदर वेब पेज. ट्रू. खरं आहे. नंतर ऑडिओ टॅग कंट्रोल्स हॅव कंट्रोल्स. चुकीचं आहे. ऑडिओ टॅग कंट्रोल्स हॅव कंट्रोल्स. ह्याच्यामध्ये ऑडिओ टॅग्समध्ये कंट्रोल्स नसतात. त्याच्यानंतर HTML इज प्रोग्रॅमिंग लँग्वेज. हे फॉल्स आहे. कारण HTML ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज नसून कसली मार्कअप लँग्वेज आहे. स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. सिंगल करेक्ट आहे. HTML सपोर्ट्स कशासाठी सपोर्ट करतो. मोबाईलसाठी सपोर्ट करतो. मेटा टॅग इज यूज टू कशासाठी. मेटा डाटासाठी. त्याच्यानंतर इनपुट टाईप इज इक्वल टू कलर इज यूज कशासाठी केलं जातं. C कलरसाठी केलं जातं. CSS स्टँड्स फॉर B कॅस्केडिंग स्टाईल शीटसाठी. OL मीन्स A ऑर्डर्ड लिस्ट. LI यूज फॉर B अनऑर्डर्ड लिस्ट. ऑडिओ टॅग इज यूज फॉर B साऊंड. iframe यूज फॉर inline frame. CSS selector starts with ID using $. Input type date is used for date. Double correct question. तुम्हाला इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी 2 ऑप्शन्स बरोबर असतील. ब्राउझर आर क्रोम ब्राउझर फायरफॉक्स ब्राउझर आहे. फॉर्म कंट्रोल्स आर टेक्स्ट आणि चेकबॉक्स आहे. इनपुट टाइप्स ईमेल आणि URL आहे. CSS टाइप्स इनलाईन आणि इंटरनल आहे. मेटा ॲट्रिब्यूट्स नेम आणि कंटेंट्स येतं. CSS प्रॉपर्टीज कलर आणि फॉन्ट येतं. ऐका CSS आणि जावास्क्रिप्ट ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. कळलं. CSS कॅस्केडिंग स्टाईल शीट आणि जावास्क्रिप्ट दोन्ही वेगवेगळे येतात. CSS मध्ये काय केलं जातं. फॉन्ट्सला कलर करणं वगैरे असल्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या जातात. पण जावास्क्रिप्टमध्ये काय केलं जातं. डायरेक्ट फॉर्मवरती ॲक्शन घेणं. इन्सर्ट बटन क्रिएट करणं. त्याच्यानंतर कुठं म्हणजे ॲडव्हान्स हे केलं जातं. डिझायनिंग केलं जातं वेबसाईट पेजसाठी. त्याच्यानंतर CSS प्रॉपर्टीज झालं. लिस्ट टाईप ऑर्डर्ड आणि अनऑर्डर्ड. ऑडिओ फॉर्मॅट MP3 आणि OGG आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ फॉर्मॅट MP4 आहे आणि OGG सुद्धा आहे. OGG ऑडिओ म्हणावं लागतं आणि OGG व्हिडिओ म्हणावं लागतं. इमेज मॅप टॅग्समध्ये मॅप आणि एरिया. CSS सिलेक्टर्स ID आणि क्लास येतं. इनपुट व्हॅलिडेशन रिक्वायर्ड आणि पॅटर्न येतं. डायरेक्ट उत्तरं दिलेली तिथं एक्स्ट्रा दिलेलं नाही तर 2 ऑप्शन्स. पोझिशन टाईप फिक्स आणि रिलेटिव्ह. फ्लोट टाईप्स लेफ्ट आणि राईट. डिस्प्ले टाईप्स ब्लॉक आणि इनलाईन. मेटा कॅरसेट UTF-8 आणि BIG5 आहेत. ऑडिओ ॲट्रिब्यूट्स ॲटो प्ले आणि लूप आहेत. व्हिडिओ ॲट्रिब्यूट कंट्रोल्स आणि विड्थ येतं. होस्टिंग टाईप स्टँड शेअर्ड आणि डायरेक्टेड येतं. लिस्ट टॅग OL आणि UL येतं. नंतर ट्रिपल करेक्ट आन्सर. तुम्हाला इथं 3 क्वेश्चन्स करेक्ट प्रश्न जो दिलेला आहे ह्याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स
3 ॲन्सर्स बरोबर असतात, बाकीचे ॲन्सर्स फॉल्स असतात. ते HTML5 फीचर्स काय ऑडिओ, व्हिडिओ आणि फॉर्म्स तयार करू शकतो. CSS प्रॉपर्टीज कलर करू शकतो, फॉन्ट करू शकतो, बॉर्डर देऊ शकतो. इनपुट ॲट्रिब्यूट्स मिनिमम, मॅक्सिमम आणि रिक्वायर्ड आहेत. तर मॅच द पियर्स. आता ऑडिओ कशासाठी वापरला जातो? साऊंडसाठी. व्हिडिओ ही तर डायरेक्ट उत्तर दिलेत. व्हिडिओ कशासाठी? व्हिडिओसाठी. आय फ्रेम कशासाठी? फ्रेम तयार करण्यासाठी. मेटा कशासाठी? मेटा डेटासाठी. CSS कशासाठी की यूज केलं जातं? स्टायलिंगसाठी, कलर वगैरे ह्याच्यासाठी. HTML काय आहे? एक स्ट्रक्चर आहे. GS काय आहे? बिहेवियर आहे. ब्राउझर काय आहे? डिस्प्ले करण्यासाठी होतो. OL काय? ऑर्डर लिस्ट. UL अनऑर्डर लिस्ट. LI काय? लिस्ट आयटम. आणि DL काय? डिफायनेशन लिस्ट. MP3 काय? ऑडिओ. MP4 व्हिडिओ. पोर्टेबलचे ऑडिओ आणि हे व्हिडिओ आहे. शॉर्ट ॲन्सर्स द्यायचे तर 10 मार्कसाठी आहेत. HTML म्हणजे काय? तर वेब पेज तयार करण्यासाठी वापरली जाणारी मार्कअप लँग्वेज इज यूज टू क्रिएट द वेब पेजेस. दिस इज द मार्कअप लँग्वेज. CSS म्हणजे काय? HTML एलिमेंट्सला स्टाईल देण्यासाठी. दिस इज यूज फॉर टू गिव्ह द स्टाईल्स फॉर HTML पेजेस. मेटा टॅगचे उपयोग काय आहे? तर वेब पेजेस माहिती सर्च इंजिनला देण्यासाठी. मेटा टॅग दिस इज यूज टू फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्याच्यामध्ये लिहिलेले जे काही कीवर्ड्स असतात ते सर्च इंजिनला तो काय करतो? प्रोव्हाइड करतो स्पेशली. आणि मग तो तुम्ही शब्द टाकला की तुमची वेबसाईट पुढे येते. आय फ्रेम म्हणजे काय? वेब पेज एम्बेडेड करण्यासाठी, दुसरे पेज जोडण्यासाठी. नंतर इमेज मॅप म्हणजे काय? एका इमेजवर मल्टिपल लिंक्स देण्यासाठी इमेज मॅपचा वापर केला जातो. क्लायंट साईड इमेज मॅपचं तुम्हाला एक प्रॅक्टिकलमध्ये एक्झाम्पल आहे. इमेजवरती मल्टिपल लिंक्स देण्यासाठी इमेज मॅपिंगचा वापर केला जातो. प्रोग्राम आहे HTML फॉर्म कसा तयार करायचा? फॉर्म तयार करण्यासाठी हो का हे फॉर्म ओपन फॉर्म टॅग घेतला आणि इथं क्लोज फॉर्म टॅग घेतला आहे. पण ह्या ओपन आणि क्लोज फॉर्म टॅगमध्ये तुम्हाला किती फील्ड घेतले? तुम्ही नेम एक फील्ड घेतले, ईमेल एक फील्ड घेतलेले. आता नेम आणि ईमेल फील्डच्या पुढं एक असा चौकोनी बॉक्स येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नेम टाईप करावं लागेल. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलं टाईप घ्यावं लागेल? इनपुट टाईप टेक्स्ट घ्यावं लागेल. आणि BRनी काय करावं लागेल? खालच्या ओळीला जावं लागेल. आणि इनपुट टाईप ईमेल घ्यावं लागेल आणि BRनी खालच्या ओळीला जावं लागेल. आणि इनपुट टाईप काय घेतलं आहे तुम्ही? डायरेक्ट इनपुट टाईप जसं टेक्स्ट घेतला, ईमेल घेतला, तसं इनपुट टाईप सबमिट हे जर घेतलं तर तुमचं बटन तयार होतं. तर हे फॉर्म तुमचा कंप्लीट तयार होतो एवढ्या कोडिंगमध्ये. CSSचे एक्झाम्पल म्हणजे HTMLमध्ये एखाद्या पेजला स्टाईल वगैरे देण्यासाठी काय करावं लागतं? स्टाईलमध्ये हे लिहावं लागतं. मग स्टाईलमध्ये तुम्ही काय केलं आहे? फक्त P टॅग घेतलं आहे आणि कलर रेड घेतलेला आहे संपूर्ण पेजला. किंवा P काय घेतलेलं आहे? हॅलो लिहिलं आहे ना, हा हॅलो CS शब्द आहे ना, ह्याला रेड कलर येईल. ऑडिओ एक्झाम्पलमध्ये ऑडिओ कंट्रोल्स, ऑडिओ सोर्स आणि ऑडिओ टॅग घेतला. ह्याच्यामध्ये ऑडिओ कंट्रोल्स. ऑडिओ जो हा इथं टॅग घेतलेला आहे ना, हा क्लोज केलेला आहे, हा ओपन केलेला आहे. कंट्रोल्स लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये प्ले, पाऊच आणि स्टार्टचं बटन ॲटोमॅटिकली इन ह्या शब्दामुळं. आणि त्याच्यानंतर कुठला त्याच्यामध्ये ऑडिओ सॉन्ग प्ले झाला पाहिजे तो लिहिण्यासाठी सोर्स SRC हा शब्द लिहून ती जो काही ऑडिओ आहे डबल इनव्हर्टेड कॉमामध्ये काय करायची? त्याची लिंक तिथं टाकायची डबल इनव्हर्टेड कॉमामध्ये. ऑडिओ टॅग करायचं. व्हिडिओचे एक्झाम्पल आपण पाहतो. व्हिडिओचं एक्झाम्पल सेम टू सेम आहे. फक्त ऑडिओच्या ऐवजी व्हिडिओची विड्थ येईल. इथं काय येईल? इथं व्हिडिओ शब्द येईल, विड्थ शब्द येईल आणि 300 कंट्रोल शेन म्हणजे 300x300चा बॉक्स तयार होईल. सोर्स SRC येईल. इथं सोर्स SRC इज इक्वल टू काय? डबल इनव्हर्टेड मूव्ही.mp4 येईल आणि व्हिडिओ टॅग क्लोज होईल.